माझा गेला. काय झालं नेमकं? मी येत होता साहेब, तो का पेल होता का काय होता काय माहिती. तो पाहला कितला दूर डंपर टर्निंगच्या कितला दूर मग अंगावर चढायचं मग भासा टायरा घाला चिरायला गेला साहेब. मी ना मग आता ना असं पाहिलं साहेब. मी जर आला नसता तर असं झालं नसतं साहेब. माझ्यामुळे झालं हे साहेब. हे हप्ते भरताय म्हणून असं नको करायला पाहिजे. लहान लहान लेकराला तरी पाहायला पाहिजे. एवढं सुसाट पळता रात्री बी पडता असं नको करायला पाहिजे. एवढंच 11-12 वर्षाचं लेकरू आहे साहेब. असं नको करायला पाहिजे. डंपर तुमचं आहे म्हणून ठीक आहे, पण तुम्ही व्यवस्थित चालवा. एवढं लेकरूला उडवून दिलं. दादा काय झालं नेमकं इथं? हे घरून बाहेरून येत होते, डंपरवाला त्या साईडने भरधाव वेगामध्ये होता. त्याने ठोकून यांचा भाच्याचा दुर्दैवी मृत्यू त्या चाकाखाली झालेला आहे. आणि साहेब इथं असं झालेलं आहे, पोलिसही हप्तीखोरी करून आहे ना यांना डायरेक्ट दाबण्याचा प्रयत्न करतायत, यांना लपवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही डंपर बघून घ्या, डंपरला पुढेही नंबर प्लेट नाही आणि मागेही नंबर प्लेट नाही आहे. यांच्यावर कार्यवाही का होत नाही? बिना नंबर प्लेटची गाडी आहे तरी सुद्धा कार्यवाही केली जात नाही. इथे टिबल सीट मोटरसायकलवाला कामासाठी झाला त्याच्यावर कार्यवाही केली जाते, त्याच्याकडनं दंड वसूल केला जातो. या डंपरवाल्यांवर का कार्यवाही केली जात नाही? हो, पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केला. इथे पोलिसांना लाठीचार्ज का केला? प्रत्येकाला पोरे साहेब. असं नाही व्हायला पाहिजे. गैर माझा सोन्यासारखा भाचा गेला साहेब.